चालले तुम्ही? हा? होय. होय रे. नेमकं कुठं चालले तुम्ही? हा का? हे तर ठीक आहे. पिवळी चड्डी घालून आलता गोव्यातली झाड होती आणि त्याच्यावर निघाला होता का? पप्पाने बघितलं. टेम्पो आहे टेम्पो, अख्खा टेम्पो जळालाय. कसं काय काय माहिती रात्रीचा. अवघडच झाले. आलेत आता पोलीस वगैरे पण आलेत तिकडून. चालू मध्ये भेटली सांगितलं हा ना. या बघा पळा पळा टाकी फुटली. टाकी फुटली. वर बघ कसलं काळ झाले. माझ्या ड्रायव्हिंगच्या भरोश्यावर कसे झोपलेत बघा. माग पण दोघं बी. असा विश्वास पाहिजे ड्रायव्हिंग वरती मित्राच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर हे बघा घड्याळ दाखवतो पहिलं. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि बघा इकडे माझी बॅग भरून ठेवली आहेत. लॅपटॉप वगैरे परत भरून ठेवलेला आहे. आणि एकतर कालच मी गावावरून आलेलो आहे. काल रात्री 11 वाजता गावावरून घरी आलो आहे. आज आराम केला आहे आणि संध्याकाळच्या 10 वाजता परत बॅग भरली आहे. का? मित्र म्हणले जायचं आहे फिरायला. कुठं? तर सुरुवातीला म्हणले तारकर्लीला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे चला विचारू घरी जाऊ वगैरे. आणि आत्ता बरोबर 9:45 वाजले. सॉरी 8 वाजता म्हणतात ते उज्जैनला जायचं आहे. बाबा बाबा बाबा. मग म्हणलं उज्जैन म्हणल्यावर काही जवळ नाही ना ते. मग घरी विचारलं. घरचे म्हटले जायचं असेल तर तुझ्या पद्धतीने बघ. म्हणून मग घरच्यांनी परमिशन दिली. मग म्हटलं चला आता जाऊयात उज्जैनला. आज रात्रभर प्रवास करायचा आहे. खरं तर प्लॅनिंग काय उज्जैन, उदयपूर, परत पुढं आणखीन राजस्थान 6 दिवसांचा प्लॅन केला होता पोरांनी. म्हटलं एवढे दिवस नाही पॉसिबल. पुढं बाकीचे आणखीन कामं आहेत म्हणून म्हटलं नाही. म्हणून उज्जैनवरतीच भागवलं. म्हणून मग आता असं केलं की आज रात्रभर प्रवास करायचा. सकाळी उज्जैनला पोचायचं, फ्रेश व्हायचं, दिवसभर उज्जैन फिरायचं, तिथून रात्री रिटर्न निघायचं. तर ही आमची 2 नाईट 1 डे ट्रिप आहे. ती तुम्हाला व्लॉगद्वारे पाहायला मिळणार आहे. ते म्हणतो ना आपण देव बोलवतो तेव्हा तुम्ही जाता, तसंच घडतं आहे. चला मग जाऊयात आता उज्जैनला. बघूया आता पुढं माझ्या कोण कोण आहे ते तुम्हाला ऑन दी स्पॉट दाखवतो मी तिकडे. चला शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा आणि उज्जैनचं दर्शन तुम्ही देखील आमच्या व्लॉगद्वारे घ्या. चलो. हे बघा गाडी उभी इथं. चला आत्ताशी गाडीची तयारी चालली होय. बघा 1 2 तिसरा तिकडे आहे आणि मी 4 जण चाललो आहे आम्ही. कुठं चालले तुम्ही? हा? होय. होय रे. नेमकं कुठं चालले तुम्ही? हा का? आणि मग कधीतरी आपली फॅमिली नेत जावा. आम्ही एकटे नाही राहा. चला बसा. येतोय 2 मिनिटं. येऊ का? हो येतो चाललंय. हे गणू मम्मीला बाय बाय. पेकळेवाडी कुठे? टाकळी नियोजन करणारे टाकळी म्हणजे नागपूर बुलढाणा काय असं नाही त्यांचं प्लॅनिंग चाललंय. आता आलोय चाकणच्या चौकात. कधी न सुटणारा ट्रॅफिकचा प्रश्न. आणि बघा 11 वाजलेले आहेत, 10 वाजून 58 मिनिटं आणि आम्ही निघालोय आता उज्जैनला. आता अजून कसं जायचं याचं नियोजन चाललंय यांचं सगळ्यांचं. चलो काहीच पेट्रोल भरायला आलंय बघा. 40 लिटर गाडी बसणार. मी असा पूल बनलेलो. हा हे काय कूल बनवून आलंय. कूल ड्यूड. हे तर ठीक आहे. पिवळी चड्डी घालून आलता गोव्यातली झाड होती आणि त्याच्यावर निघाला होता का? पप्पाने बघितलं. आपल्याला काय वाटणाच. अजून बसन ना हलवलं गाडी. हा हलव थोडी गाडी.
40 लिटर बसलं. 40 लिटर 4,204 रुपये. इथंच 40 लिटरची आणि इथं आले 1,000 रुपये झाली. क्वांट्री वाढली इथं. नाही बरोबर. 1,000 वाढली क्वांट्री आता. चला चला, पहिला स्टॉप आलाय आमचा. हे बघ चहाला, एक्सप्रेस चहा. आणि ते मक्खन टोस्ट घे रे, मक्खन टोस्ट. चलो गाईज, चहा पाणी झालंय. पुढचा प्रवास सुरू. पुढून घे डायरेक्ट. तेरी मेरी ढाल है. चला गाईज, आलोय चालकवाडी टोल प्लाझा. पहिलाच आहे ना टोल हा? चालक ना सगळे चाकळ वाचून काहीतरी. आता तिथं दिलं होतं इंग्लिश मध्ये चालकवाडी. बघे चालकवाडी. चाळकवाडी ना. हा, मग इंग्लिश मध्ये लिहिलं हो. बर्निंग कार. खरंच कार पेटले का? टेम्पो पेटलाय पार. गाईस, आम्ही चाललो होतो आणि जाता जाता बघा इकडे काय झालंय. लयच अवघड काम आहे बाबा. बर्निंग कार. टेम्पो आहे, टेम्पो अख्खा टेम्पो जळालाय. कसं काय काय माहिती रात्रीचा. अवघडच झालंय. आलेत आता पोलीस वगैरे पण आलेत तिकडून. शॉर्ट सर्किट. मागे जोरात बार होईल. गेले ते आता मागं. ड्रायव्हर उतरला का पण सुखरूप आली. पटकन काय उतरवलं तुम्ही खाली पेटली सायकल. त्यांच्या बी लक्ष नाही होतं. हा का? चालू मध्ये पेटली ती. सांगितलं. हा ना, अवघडच आहे. ए लांब रे, टाकी बिकी फुटेल रे बाबा, डिझेल उडेल रे ते. आतले पेटले बेकार. या बघा, पळा पळा, टाकी फुटली. रानपेटाच्या गाड्या काढून घ्या रे, गाड्या काढून घ्या. ए गाड्या का, चला उगा नका. इकडे गवत घेतो, गाड्या काढून घ्या. माग सारखा लयच बेकार आहे. रान पेटलं बरं का? अरे गाड्या घ्या चला. पेटत चाललंय रान. गाड्या काढून घ्या रे. इकडे जंगल पेटायला लागून इकडे आपल्या गाड्या करायला लागून. हा ना, इकडे येईन आता हळूहळू. ते चला आपलं. हे बघा इकडं आता रान पेटायला लागले सगळं. अवघडच बरं आहे, आम्ही पुढं येऊन तरी झालं. पुढं आलो म्हणून बरं झालं. लय अवघड काम बाबा. टायर अवघडच आहे. जाऊ दे. टाकी फुटली हो. कोक वर बघ कसलं काळ झाले. बेकारच आहे बाबा विषय. चला चला चला. हिवरगावचा टोल. ऐक, मस्तपैकी एक झोप झाली आमची. चालवणाऱ्याने गाडी चालवली आणि आलोय आता सिन्नरमध्ये, जिथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग चालू होतो. हे बघा, समृद्धी हायवे. इथून असा आता इथून समृद्धी हायवेने जायचं पुढं. मस्त झोप झाली ना. आता रात्रीची मला वाटते किती वाजले गाड्या? 1:28 झाले. 1:30 वाजले. चलो समृद्धी आहे. लागतच नाही. एंट्रीला गाडी कट होतच नाही पैसे. एक्झिटला कट होतात. मला वाटतं अरे नको लावू बाळा. अरे हो, इथं जायची व्हॅलिड टॅग बघ. घेते की जिथे हे होणार का, आपण आउट होणार का, तिथे पैसे कट होणार. 125 नाही ना गाडी? 130. हा 130 मॅपवर दिसत नाही का? 123. ॲक्युरेट असतं का गुगल मॅपचं? हे काय 6-7 ह्याचा 6-7चा फरक डिले. चलो गाईज, हे बघा आता वाजले जवळजवळ 2:45. बघू शकता, दिसतं का नाही? हां 2:45 वाजलेत
आणि आम्ही आता समृद्धी हायवे सोडला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. जवळजवळ 140 किलोमीटर सिन्नरपासून चालू केलं आहे आणि संभाजीनगरपर्यंत आलो आहे. जवळजवळ मला वाटतं 140 किलोमीटरचं अंतर आहे. अवघ्या 1.5 तासात कवर केलेलं आहे हे अंतर. एवढा भारी समृद्धी हायवे. आणि नागपूरचं अंतर तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस आपण क्रॉस केलं होतं ते जवळजवळ काहीतरी 5 तासात कवर केलं होतं. ह्या गाडीने लय साथ दिली. धन्यवाद सचिन मामा, गाडी आमच्यासाठी घेतल्याबद्दल. खास तुझं स्वागत आणि तुझे आभार की गाडी घेतली तू आणि आमच्या 2 मोठ्या ट्रिपा पार पडल्या. एक प्रयागराजची ट्रिप पार पडली आणि एक आज ही उज्जैनची ट्रिप गाडीमुळं पार पडली. मस्तपैकी बघा फोटोशूटसाठी थांबली. गाडीप्रती प्रेम व्यक्त करताना नागरिक. चला आहे बघा सुनसान रस्ता आहे. धुळ्याच्या हायवेने आलो आहे. आता सगळे झोपायला लागलेत एक 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 एक. म्हणले चालवा गाडी. आता चलो आपण गाडी चालवते. देवा तुझं छबीनं चालला. चलो गाईज फायनली प्रवास करत आहे बघा किती 4:40 झालेत आणि आम्ही आलो आता धुळ्यात. आता धुळ्याचा बायपास आहे इकडं आहे सगळं धुळे सिटी ह्या साईडला. आणि आता इकडून चाललो आहे प्रवास करत आणि धुळे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव. त्याच्यानंतर पुढं सिंधिया म्हणून गाव आहे MP चालू होईल. तिकडं जायचं आहे बघा माझ्या भरोश्यावर, माझ्या ड्रायव्हिंगच्या भरोश्यावर कसे झोपलेत बघा मागं पण दोघं बी. असा विश्वास पाहिजे ड्रायव्हिंगवरती मित्राच्या. निवांत झोपल्यात सगळे. रस्ते बी टकाटक आहे एकदम, काही विषय नाही. चला आता उजडलेलं आहे फार. हे बघा मागची सीट सगळी क्लिअर दिसतात. निवांत झोपलेली आहेत बघा. इथं बघू शकता अजून 4 तास दाखवते. 227 किलोमीटर उज्जैन मंदिर. डायरेक्ट मंदिराचं लोकेशन लावले. तर अजून 4 तासाचा प्रवास करून जायचं आहे. मस्तपैकी सूर्य बघा आहे सकाळचा व्ह्यू. आणि असं प्रवास करत अजून 4 तास म्हणजे 10 वाजेपर्यंत मला वाटतं पोहोचून आम्ही मंदिरात. पण MP ची बॉर्डर आहे आणि ट्रकचे वजन इथं सगळे चेक होतात. आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण आता लावलेलं आहे सीट बेल्ट लावलेलं आहे. आणि बघा इथून काही ट्रक चालली ना तिचं वजन वगैरे चेक करतात सगळे बॉर्डरवरती एंट्रीसाठी असं आहे. चला चलो गाईज हे बघा आता आलोय आम्ही दुधीमध्ये. दुधी म्हणून गाव आहे इकडं. आणि इकडं आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. इथं इंदोरी पोहे असतात ना ते फेमस आहे. आणि इकडं बघा वडे वगैरे आहेत बाकीच्या गोष्टी. खूप पोहे ट्राय करू आपण आता खायला. म्हणजे तेवढी गाडी बी शांत होते बघा फाकड्या. चलो गाईज हे बघा मागं पेट्रोल पंपावरती आलो आहे. इथून 125 किलोमीटर आहे आम्हाला मंदिर. आणि आम्ही सकाळीच पेट्रोल भरलं होतं. तर बघा आता किती रेंज राहिली. 32 किलोमीटरची रेंज राहिली. सकाळी 4000चं भरलं होतं. आता अजून भरायला घेतलं. अजून फुल करायची टाकी. लय पेट्रोल खाते गाडी आपण. 16चा ॲव्हरेज दिला आहे तिने. 16.8चा ॲव्हरेज दिला गाडीने आम्हाला इथपर्यंत यायला. आणि रात्री 4000चं भरलं. आता परत फुल करायची टाकी. पण गाडीने काय वैताग नाही दिला आपल्याला. तेवढं बरं आहे. पुढे थांबले नाही काय नाही सर ना. 120 140ने पळती गाडी. ॲव्हरेज सोडलं तर बाकी सगळं भारी आहे गाडीत. दरवेळेस सांगतो मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉकमध्ये असते. अच्छा झालं भरून. आता बघा रेंज किती 525 किलोमीटरची रेंज दिसाती. आता फुल केलं 525 किलोमीटर जाईन. दर्शन वगैरे होऊन परत रिटर्न निघू आम्ही. ऑन दी स्पॉट प्लॅनचे उज्जैन कॅन्सल करू. नाही कॅन्सल नाही नंतर जाऊन ढोकलून आता महेश्वर पोहायला जायचं तिथं.